नमस्कार. आज आपण पाहूया 14ला की 15 जानेवारीला आहे. केव्हा आहे मकर संक्रांत? मकर संक्रांत 2024 नवीन वर्षाचा पहिला सण. माहिती मकर संक्रांतीची. चला पाहूया. दरवर्षी पौष महिन्यात सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात, तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते. हा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. हिंदू धर्म ग्रंथानुसार सूर्यदेव उत्तरायण मकर संक्रांतीच्या दिवशी येते. सनातन धर्मात सूर्याच्या उत्तरायणाचे विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी भाविक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. यासोबतच या दिवशी पूजा, दान आणि जपाचेही खूप महत्त्व आहे. या दिवशी मोक्ष प्राप्तीसाठी वाहत्या पाण्यात पितरांना तिलांजली अर्पण केली जाते. यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो. पण 2024 मध्ये मकर संक्रांतीच्या तारखेवरून लोकांमध्ये संभ्रम आहे. चला आज आपण जाणून घेऊया मकर संक्रांती कधी आहे, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धतीवर देखील एक नजर टाकूया. मकर संक्रांतीचे महत्त्व. मकर संक्रांत म्हणजे जानेवारीत येणारा पहिला सण. हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात मकर संक्रांत साजरी केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या प्रक्रियेला संक्रांती म्हटले जाते. तसेच या दिवशी सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून याला मकर संक्रांत असे म्हणतात. 21 किंवा 22 डिसेंबरला सूर्याचे उत्तरायण सुरू होते. अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. पृथ्वीवरून पाहिले असता 21 किंवा 22 डिसेंबर पासून सूर्याच्या उगवण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या राशीला मकर संक्रांती म्हणतात. सूर्याचे राशी परिवर्तन. ज्योतिष शास्त्रानुसार सोमवार 15 जानेवारी रोजी दुपारी 2:43 सूर्यदेव धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करेल. त्यानंतर ज्या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार यावेळी मकर संक्रांती सोमवार 15 जानेवारी 2024 रोजी साजरी होणार आहे. मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त. 15 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी 7:15 ते सायंकाळी 5:46 पर्यंत शुभ मुहूर्त आहे. या काळात पूजा, जप, तपश्चर्या आणि दान करावे. याने तुम्हाला शुभ परिणाम मिळतात. तर महापुण्य काळ सकाळी 7:15 ते सकाळी 9 या काळात पूजा आणि दान केल्यास सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते. मकर संक्रांतीची पूजा पद्धत पाहूया. येत्या सोमवारी 15 जानेवारी रोजी संपूर्ण भारतात मकर संक्रांतीचा सण साजरा होत आहे. या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करावी. त्यानंतर पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे. शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावे. यानंतर आचमन करून स्वतःची शुद्धी करावी. त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे. यासोबतच आपल्या ओंजळीत तीळ घेऊन ते वाहत्या प्रवाहात तरंगवावे. त्यानंतर तुम्ही पूर्ण विधीपूर्वक सूर्यदेवाची पूजा करा. पूजेच्या वेळी सूर्य चालीसाचे पठण करावे. शेवटी आरती करून नैवेद्य अर्पण करावे. त्यानंतर जीवनात सुख, शांती आणि ऐश्वर्य मिळावे यासाठी सूर्यदेवाची प्रार्थना करावी.
पूजा झाल्यावर दान करावे. संक्रमण किंवा मार्गक्रमण याला संक्रांत असे म्हणतात. सूर्य मकर राशीतून मार्गक्रमण करतो म्हणून मकर संक्रांत असे म्हटले जाते. शिवाय या दिवसापासून थंडीच्या काळात लहान वाटणारा दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो. नवीन काही खरेदी केले किंवा मिळाले तर आपण देवासमोर ठेवतो. त्यामुळे या काळात शेतात येणारे वाल, पावटा, गाजर, बोर, गव्हाच्या लोंबी देवाला अर्पण केल्या जातात. यामागे आपुलकीची, आदराची भावना असते. म्हणूनच संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीला सर्व भाज्या एकत्रित करून भाजी केली जाते. तसेच तीळ लावून भाकरी केली जाते. संक्रांतीच्या दिवशी तिळाच्या वड्या, तिळगुळ एकमेकांना दिले जातात. थंडीच्या दिवसात शरीरात उष्णता राहावी हा त्यामागचा उद्देश. रोजच्या धावपळीच्या काळात एकमेकांना भेटणे शक्य नसते. स्त्रियांना रोजच्या कामातून थोडासा निवांतपणा मिळावा त्यामुळे स्त्रिया मंदिरात जाऊन पांडुरंगाला ओवाळतात. म्हणजेच वाल, पावटा, गाजर, बोर, गव्हाच्या लोंबी देवाला अर्पण करतात. निदान सणासुदीसाला भेटी होतात. त्यामुळे याला सणाचे महत्त्व प्राप्त झाले आहे. वैरभाव विसरून सर्वांनी गोडीने राहावे असा एक संदेश देणारा हा सण आहे. या सणाला काळे कपडे घातले जातात. विशेष करून स्त्रिया काळ्या साड्या घालतात. काळा रंग उष्णता शोषून घेतो. थंडीत उष्णतेची गरज असते. लहान मुलांना बोर न्हाण केले जाते. अशा अनेक गोष्टीमुळे या सणाला महत्त्व आहे. मकर संक्रांत. हिंदू धर्मात मकर संक्रांत प्रमुख पर्वकाळ मानला जातो. भारताच्या विभिन्न भागामध्ये ह्या सणाला स्थानिक मान्यता आणि परंपरानुसार साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी सामान्यतः मकर संक्रांती 14 किंवा 15 जानेवारीला साजरी केली जाते. या दिवशी उत्तरायण सुरू होते. म्हणजेच पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्याच्या जास्त जवळ यायला सुरुवात होते. ज्योतिषीय मान्यतेनुसार याच दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. जास्त करून हिंदू सणांची गणना चंद्र कालगणनेवर आधारित पंचांगाच्या द्वारे केली जाते. परंतु मकर संक्रांत ही सूर्याच्या आधारित पंचांगाच्या गणनेनुसार साजरी केली जाते. मकर संक्रांतीनेच ऋतू परिवर्तन होते. हेमंत ऋतू क्षीण होतो आणि वसंत ऋतूचे आगमनासाठी चाहूल लागते. परिणामी दिवस मोठा होतो आणि रात्र छोटी होते. मकर संक्रांतीचे महत्त्व. धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन. भारतात धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनाने मकर संक्रांतीचे मोठे महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेच्या अनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपला पुत्र शनी देवाच्या घरी जातात. कारण शनी हा मकर व कुंभ राशीचा स्वामी आहे. तथापि हा सण पिता पुत्राच्या अनोख्या भेटीशी जुळलेला आहे. एक अन्य कथेच्या अनुसार असुरावर भगवान विष्णूंचे विजय म्हणून ही मकर संक्रांत साजरी केली जाते. असे सांगितले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी पृथ्वी लोकात असुरांचा संहार करून त्यांचे शिर कापून मंदार पर्वतावर गाडले होते. तेव्हापासून भगवान विष्णूंच्या विजयावर मकर संक्रांत हा सण साजरा केला जाऊ लागला. लौकिक महत्त्व. दक्षिणायनामध्ये अंधाराचे प्राबल्य तर उत्तरायणामध्ये प्रकाशाचे प्राबल्य असल्याची मान्यता आहे. सूर्याची किरणे आरोग्य आणि समृद्धी वाढवतात. यामुळे साधू, संत
आणि जे आध्यात्मिक क्रियेने जोडलेले आहे त्यांना सिद्धी प्राप्त होते. जर सरळ शब्दात सांगितले गेले तर जुन्या कटू अनुभवांना विसरून मनुष्य पुढे चालत जावे हे अपेक्षित आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची प्रेरणा म्हणजेच मकर संक्रांत. स्वतः भगवान कृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे की उत्तरायणाच्या 6 महिन्यांचा शुभ काळात जेव्हा सूर्यदेव उत्तरायण होतो तेव्हा पृथ्वी प्रकाशमय होते. म्हणूनच या प्रकाशात शरीर त्याग करून मनुष्याचा पुनर्जन्म होत नाही आणि तो ब्रह्माला प्राप्त होतो. महाभारत काळाच्या वेळेत भीष्म पितामह ज्यांना इच्छा मृत्यूचे वरदान प्राप्त होते त्यांनी ही उत्तरायणात शरीराचा त्याग केला होता. मकर संक्रांतीच्या परंपरा पाहू. पक्वान्नाशिवाय तर सण अपूर्ण असतात. मकर संक्रांतीला तीळ आणि गुळाचे लाडू आणि घराघरात गुळ अथवा पुरणपोळी बनवण्याची परंपरा आहे. तिळगुळाच्या सेवनाने थंडीमध्ये शरीराला ऊब मिळते आणि हे आरोग्यासाठी उत्तम असते. मकर संक्रांतीच्या दिवशी गोड पदार्थ देऊन किंवा तिळगुळाचा लाडू देऊन तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हटले जाते आणि ज्या व्यक्तीसोबत काही कटुता असते ती दूर केली जाते व नवीन सुरुवात लोक या शुभ सणापासून करतात आणि एका सकारात्मकतेने आपले नवीन वर्षासाठी सुरुवात करतात. असे म्हटले जाते की गोड खाल्ल्याने वाणीमध्ये गोडवा आणि व्यवहारात मधुरता येते आणि आयुष्यात आनंदाचा संचार होतो. संक्रांतीच्या दिवशी लाखो श्रद्धाळू गंगा आणि अन्य तीर्थस्नानी स्नान आणि दान धर्म करतात. असा हा आनंदाचा आणि प्रकाशाचा सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात तेज, समृद्धी आणि सुख घेऊन येवो. भाविक भक्तिमय परिवाराकडून आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि हो, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. धन्यवाद.